गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण प्राथमिक सर्वे केला होता आणि त्या सर्वेवर आधारित त्या प्राथमिक सर्वेक्षणावर आधारित जी प्रश्नावली तयार केली होती त्या प्रश्नावलीला कसं फिलअप करावयाचं म्हणजे मुलाखत अनुसूची कशी भरून घ्यावयाची याबद्दल माहिती पाहिली होती. आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील प्रात्यक्षिक करण्यासाठी घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी मुलाखत अनुसूची तयार केली होती. ती अनुसूची फायनल झाल्यानंतर ती कशी भरून घ्यायची, अचूक पद्धतीने ती कशी फिलअप करायची, घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी आपण जेव्हा नमुना कुटुंबाची निवड करतो आणि त्या नमुना कुटुंबाची निवड केल्यानंतर त्यांची प्रश्नावली अनुसूचीच्या साहाय्याने मुलाखत घेत असताना त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला किंवा त्या कुटुंबातील एका सदस्याला प्रश्न विचारून आपण जी अनुसूची तयार केलेली आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण स्वतः लिहून काढत असतो. परंतु ही उत्तरं अचूक पद्धतीने लिहिली पाहिजे. विशिष्ट जागा दिलेली असते त्या जागेमध्येच योग्य पद्धतीने ती लिहिली पाहिजे. तरच त्या माहितीचं विश्लेषण करून आपल्याला त्या माहितीवर आधारित महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढता येतात आणि ते निष्कर्ष अचूक काढण्यासाठी प्रश्नावली अनुसूचीमध्ये भरण्यात येणारी उत्तरं जी आहेत, मिळालेली माहिती जी आहे, मिळालेले तथ्य जे आहे, त्या तथ्यांची व्यवस्थित नोंद करणे आवश्यक असते, अचूक नोंद करणे आवश्यक असते. मग ही नोंद कशी करून घ्यावी याबद्दल आपण मुलाखत अनुसूची कशी व्यवस्थित भरून घ्यावयाची, कशी अचूक भरून घ्यावयाची याबाबत आपण मागील 3 तासांमध्ये प्रत्येक प्रश्नाची माहिती कशी लिहावयाची, कशी भरून घ्यावयाची याबाबत चर्चा केली. मुलाखत अनुसूची कशी भरावी भाग 1 मध्ये आपण मुलाखत अनुसूचीमधील क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 7 यांची माहिती कशी लिहून घ्यायची, प्रश्न विचारून ही माहिती कशी नोंदवावयाची याबद्दल माहिती पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या तासामध्ये आपण मुलाखत अनुसूची कशी भरावयाची, त्या मुलाखत अनुसूचीमधील क्वेश्चन नंबर 8 ते क्वेश्चन नंबर 11 माहिती विचारल्यानंतर कशा पद्धतीने अचूक नोंद करून घ्यावयाचे याबद्दल माहिती पाहिजे. आणि त्यानंतर तिसऱ्या तासामध्ये आपण मुलाखत अनुसूची कशी भरावी भाग 3 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 12 मुलाखत अनुसूचीमधील क्वेश्चन नंबर 12 ते क्वेश्चन नंबर 15 कशा पद्धतीनं नोंदवून घ्यावयाचे याविषयी सविस्तर माहिती घेतली, समजून घेतलं. आणि आज आपण ही जी मुलाखत अनुसूची आपण तयार केलेली आहे, कमीत कमी 10 कुटुंबाकडून
ती मुलाखत अनुसूची आपल्याला त्या ठिकाणी भरून घ्यावयाची आहे. आणि 10 कुटुंबांच्या घरगुती उत्पन्नाचे आपल्याला अध्ययन करावयाचे आहे. आणि त्या घरगुती उत्पन्नाच्या अध्ययनाबाबत महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष काढावे. आता हे केवळ प्रश्नावली भरून घेतल्या, मुलाखत अनुसूची भरून घेतल्या म्हणजे त्या ठिकाणी संशोधनाचं काम संपलं असं नाही. ते संशोधन जे तथ्य प्राप्त केलेले आहेत त्या तथ्यांवर प्रक्रिया कराव्या लागतात, प्रोसेस करावी लागते. त्यासाठी त्या तथ्यांची व्यवस्थित मांडणी करावी लागते. त्या तथ्यांचे वर्गीकरण करावे लागते. त्या माहितीचे तक्त्यामध्ये रूपांतर करावे लागते. त्या माहितीची तुलना करावी लागते. त्या माहितीचं पर्सेंटेज प्रमाण काढावं लागतं. तसेच त्या माहितीवर आधारित आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या किंवा आलेख काढावे लागतात आणि माहितीचं विश्लेषण करावं लागतं. आणि हे विश्लेषण केल्यानंतर त्या बाबीचा सर्वांगीण विचार करून जे तुमचं मत तयार होते, जे तुम्ही निर्णय घेता, त्याला निष्कर्ष असं आपण म्हणतो. आणि हे निष्कर्ष काढण्यासाठी तुम्ही जी घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी मुलाखत अनुसूची भरून घेतलेली आहे, त्या मुलाखत अनुसूचीचे वर्गीकरण करावे लागते, सारणीयन करावे लागते, टॅब्युलेशन करावे लागते. आणि ही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला आपण जी मुलाखत अनुसूची भरून घेतलेली आहे घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी किमान ज्या 10 प्रश्नावली मुलाखत अनुसूची भरून घेण्यात आलेल्या आहे त्या 10 मुलाखत अनुसूची वर आधारित माहितीच्या विश्लेषणासाठी आपल्याला तक्ते तयार करावे लागतात, सारणीयन करावं लागतं, टॅब्युलेशन करावं लागतं. मग तक्ते कशा पद्धतीनं तयार करावेत, आपले अध्ययनाची उद्दिष्टे लक्षात घेऊन आणि मुलाखत अनुसूचीमधील प्रश्नांना अनुसरून जी आपण तथ्य लिहून घेतलेली आहे, माहिती जमा केलेली आहे, त्या माहितीवर आधारित आपल्याला टॅब्युलेशन करावं लागतं. मग तक्ता कसा तयार करावा, तक्ता तयार करण्याचे नियम काय आहेत, तक्त्याचं शीर्षक कसं असावं, तक्त्याला क्रमांक कसा द्यावा, ही आपण माहिती यापूर्वी पाहिलेलीच आहे. आता आपण प्रत्यक्ष मुलाखत अनुसूचीवर आधारित त्या माहितीचं वर्गीकरण करण्यासाठी तक्त्यामध्ये ती माहिती कशा पद्धतीने मांडावी, कशा पद्धतीने नोंदवावी, जेणेकरून आपल्याला निष्कर्ष काढण्यासाठी ती माहिती उपयोगी पडेल. त्यासाठी आपण तक्ते कसे तयार करावेत, मुलाखत अनुसूचीतील माहितीवर आधारित तक्त्यात त्याची मांडणी कशी करावी, यासाठी आपण या तासामध्ये तक्त्याचं शीर्षक कसं तयार करावायचं, तर त्या तक्त्यामध्ये किती कॉलम असावे, किती रो असावे आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला माहितीचं विश्लेषण करता येईल, यासाठी आपण तक्ता तयार करूया. तर प्रश्नावली मुलाखत अनुसूचीमध्ये
पहिला क्वेश्चन होता कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव. कुटुंब प्रमुखाचं संपूर्ण नाव. त्यानंतर दुसरा प्रश्न होता त्याचं शिक्षण. कुटुंब प्रमुखाचं शिक्षण किती आहे हे आपण 2 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलं. मग या शिक्षणावर आधारित नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षणावर आधारित आपल्याला वर्गीकरण करता येतं. मग असं वर्गीकरण करण्यासाठी त्या तक्त्याला काय नाव द्यायचं, तर त्या तक्त्याला आपल्याला असं नाव देता येईल की नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षणावर आधारित वर्गीकरण. नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षणावर आधारित वर्गीकरण म्हणजे जे काही आपण नमुना कुटुंब प्रमुख निवडले आणि त्यांचं शिक्षण किती आहे हे आपण विचारलं. मग त्या शिक्षणाचं काही गटामध्ये वर्गीकरण आपण केलं. समजा उदाहरणार्थ पहिला गट आपण केला 12वीपेक्षा कमी शिक्षण असलेला कुटुंब प्रमुख, म्हणजे ज्यानं 12वी किंवा 12वीपेक्षा कमी शिक्षण घेतलेलं आहे असा कुटुंब प्रमुखाचा एक गट, तो एक कॉलम होईल तक्त्यामध्ये. दुसरा कॉलम 12वी पास ते पदवी प्राप्त, 12वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला दुसरा शिक्षणाचा गट आपण निर्माण केला, वर्ग निर्माण केला. आणि तिसरा वर्ग पदव्युत्तर पदवी प्राप्त, म्हणजे पदव्युत्तर पदवी किती कुटुंब प्रमुखांनी प्राप्त केलेली आहे त्यांचा एक वर्ग आपण केला. पहिला कॉलम असेल आपला त्या तक्त्यामध्ये 12वीपेक्षा कमी शिक्षण घेतलेले कुटुंब प्रमुख. दुसरा कॉलम असेल 12वी पास ते पदवी प्राप्त, म्हणजे 12वी ते पदवी एवढं शिक्षण घेतलेल्या कुटुंब प्रमुखाचा एक वर्ग किंवा कॉलम असेल. आणि तिसरा कॉलम असेल पदव्युत्तर पदवी प्राप्त, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांचा एक वर्ग, म्हणजे 12वीपेक्षा कमी शिक्षण घेतलेला एक वर्ग, 12वी ते ग्रॅज्युएट शिक्षण घेतलेला एक वर्ग आणि ग्रॅज्युएशनपेक्षा जास्त शिक्षण घेतलेला पदव्युत्तर शिक्षण घेतलेला एक वर्ग. आणि एकूण कुटुंब आपले आपण उदाहरणार्थ 10 कुटुंबाची माहिती जमा केली. एकूण 10 कुटुंब, त्या 10 पैकी 12वीपेक्षा कमी शिक्षण घेतलेले किती कुटुंब आहेत ते शोधून काढायचे आणि पहिल्या कॉलममध्ये लिहायचे. तर असे 10 पैकी 7 कुटुंब प्रमुख असे आहेत की त्यांचं शिक्षण हे त्या ठिकाणी 12वीपेक्षा कमी आहे, म्हणून पहिल्या कॉलममध्ये आपण 7 हा आकडा लिहिला. दुसऱ्या कॉलममध्ये आपण 12वी पास ते पदवी प्राप्त एवढं शिक्षण घेतलेले समजा 2 आहेत कुटुंब प्रमुख तसे, म्हणून त्या दुसऱ्या वर्गामध्ये किंवा दुसऱ्या कॉलममध्ये 2 येईल. आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले किती कुटुंब आहेत तर त्यामध्ये 1. अशा पद्धतीनं नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षणानुसार वर्गीकरण आपण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 3 वर्ग तयार केले. 12वीपेक्षा कमी शिक्षण घेतलेले, 12वी ते ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण घेतलेला दुसरा वर्ग आणि ग्रॅज्युएटच्या वर म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलेला एक वर्ग. त्यामध्ये आपण पाहिलं की 10 कुटुंब प्रमुखांपैकी आपल्या प्रश्नावलीमधील माहितीमध्ये 10 नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षण हे 12वीपेक्षा कमी होते. 7 नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षण हे 12वीपेक्षा कमी होते. आणि 12वी ते पदवी शिक्षण घेतलेल्या कुटुंब प्रमुखाचे प्रमाण हे 2 होते आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कुटुंब प्रमुखाचे प्रमाण हे 1 होते. अशा पद्धतीनं 7 + 2 + 1 अशा पद्धतीनं 10 कुटुंब झाली एकूण. त्यामधले 70% कुटुंब प्रमुख हे 12वीपेक्षा कमी शिक्षण घेतलेले होते. 10 पैकी 2 म्हणजे 20% कुटुंब हे 12वी पास ते पदवी शिक्षण घेतलेले होते आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेला 1 म्हणजेच
केवळ 10% कुटुंब प्रमुख हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते. यावरून आपल्याला आपण जे नमुना कुटुंब निवडलेले आहे त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचं शिक्षण किती आहे याची माहिती मिळाली. अशा प्रकारे नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षणावर आधारित वर्गीकरण आपण या तक्त्याच्या साहाय्यानं केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आपण पुढील प्रश्नावर कसा तक्ता तयार करता येतो, त्याचं हेडिंग कसं तयार करता येते ते पाहूया. धन्यवाद.